श्री राम मंदिराचे भव्य लोकार्पण सोहळ्यानिमित्त खारेगाव येथे रथयात्रेचे आयोजन। प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी प्रभू श्रीरामाच्या भव्य दिव्य रथयात्रेचे आयोजन केलं होतं। या रथयात्रेत श्रीरामाचा रथ, ढोलताशा, ब्रास बँड, भजनी मंडळी, लेझिम हे या रथयात्रेचं मुख्य आकर्षण होतं। तसेच या रथयात्रेत शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक संस्था असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला होता। या प्रसंगी शिवसेना उपनेते दशरथ पाटील, मोरेश्वर पाटील, गजानन पवार, गणपत पाटील, कमलाकर पाटील, माजी नगरसेवक दिनेश कांबळे, उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील, युवा नेते राकेश पाटील, शाखा प्रमुख राधेय वराडकर, शशिकांत पाटील, मनोज पाटील, सिकंदर केणी, सचिन पाटील, संदीप पाटील, बाळा म्हात्रे, गणेश पुराडे, रवी भोईर, प्रफुल्ल दुसाने, नितीन दुसाने, जय पाटील, राकेश दिनेश पाटील, समाजसेविका रचना पाटील, शारदा पाटील, सूचना पाटील, महिला संघटक अर्चना पाटील, शाखा संघटक निर्मला कदम, उपशाखा संघटक स्मिता आयरे, उपशाखा संघटक रेखा रहाटे, उपशाखा संघटक प्रिया भरम तसेच अनेक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। आज 12/2024 रोजी प्रभू रामचंद्राचं अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होत आहे। भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हस्ते आज प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 500 वर्षापासून राम मंदिर होणार त्याने सगळं स्वप्न होतं। तरी बाळासाहेबांची इच्छा होती, आज आम्हाला वाटतं आज बाळासाहेब पाहिजे होते। 1987 मध्ये धर्मवीर आंबेडकर साहेब यांनी ठाणे शहरातून पहिली भेट या देवाला पाठवली। आज ते सुद्धा असले पाहिजे। आज संपूर्ण खारेगाव परिसरामध्ये संपूर्ण नागरिकांनी, भक्तजनांनी आज प्रभू रामचंद्र भव्य मिरवणूक काढलेली आहे। अनेक संस्थांमध्ये गुढ्या उभारलेल्या आहेत, रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि लोक स्वतःला यात सहभागी झाले। त्यामुळे संपूर्ण खारेगावमध्ये आनंद झालेला आहे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आज प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। प्रभू रामांच्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापना झालेली आहे। या प्रतिष्ठापनेमुळे आपण सर्वत्र जल्लोषाचे वातावरण बघत असाल। आमच्या इथे खारेगावमध्ये आम्ही मोठी एक रथयात्रा आयोजित केलेली आहे। या रथयात्रेमध्ये सर्व शाळेचे विद्यार्थी, येथील रहिवासी, महिला भगिनी सर्व उत्साहात साजरे करत आहे सण। आणि हा एक दिवाळीप्रमाणे सण साजरा होत आहे। सर्वत्र तुम्ही पाहत असाल एक भगवामय वातावरण झालेलं आहे। जसे प्रभू रामचंद्र एक मर्यादा पुरुषोत्तम त्यांना ओळखले जाते, त्याप्रमाणे सर्व नागरिकांना मी एवढंच सांगेन की रामचंद्राचा फक्त आजच्या पुरताच तुम्ही साजरा करू नका, तर त्याप्रमाणे रामाचे गुण देखील आपल्यामध्ये अवगत करावे अशी मी सर्वांना विनंती करेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।